रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक तालुका प्रतिनिधी विक्रम सावंत. आपलं रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण आज डाळिंबाच्या बागेमध्ये आलो आहोत. या डाळिंब बागेसाठी आपले रामा ॲग्रोटेकचे पळस मंडळचे प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केलं होतं. आपण त्यांची ओळख करून घेऊ. तुमचं नाव? रामकृष्ण हरी. माझं नाव पंकज रामदास वाघमोडे, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी पळस मंडळ. शेतकरी मित्रांनो, आपण या बागेसाठी त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये साईजसाठी आपण त्यांना रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट दिलेले होते. आपण त्यांची ओळख करून देऊ. मी चव्हाण नरहरी तुकाराम, मुक्काम पोस्ट पळस मंडळ, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मी रामा ॲग्रोटेकचा 2 वर्ष झालं मी स्वतः कोणाचे मार्गदर्शन नसताना जिथून मिळेल तिथून समृद्धी आणि सृष्टीची दोन्ही केंद्र वापरतो. त्यापासून मला चांगला रिझल्ट मिळाला होता. आता सध्या त्यांचे पळस मंडळ इथे पंकज वाघमोडे यांनी स्वतः रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट पुरवतात. त्यामुळे मला चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. 2 वर्षापासून मला चांगला रिझल्ट मिळाला आहे. बघा माझ्या बागेची कंडिशन. आज ज्या बागेमध्ये उभा आहे ही कितवा भराची बाग आहे आणि झाडांची संख्या किती आहे? 3रा भार आहे. म्हणजे हा झाडावरती आहे तो 3रा भार आहे आणि झाडाची संख्या 520 आहे. रामा ॲग्रोटेकची कुठली उत्पादनं तुम्ही वापरले? मी निमकरंज आणि कापूर, विमसेन कापूर ही वापरल्यामुळे काय होतंय, झाडावर येणारी कीड, मावा किंवा तेल्यापासून म्हणजे संरक्षण, तेल्या येऊ नये म्हणून किंवा त्या पानाचीही वळण्यासाठी निमकरंज वापरलं. निमकरंज कसं आहे आणि त्याचं नाव कसं आहे मार्केटला? काय निमकरंज मी स्वतः वापरतोय. अधिक बाहेर मार्केटमध्ये सुद्धा त्याचं नाव आहे. म्हणजे निमकरंजला तर जोडच आज नाही. तुम्हाला या शेवटच्या टप्प्यात 3ऱ्या भराला तुमच्या गावामध्ये प्रोडक्ट मिळतात ही माहिती झाली. माहिती तर आहे. ही तुमची एक अडचण होती की तुम्हाला तुमच्या गावामध्ये रामा ॲग्रोटेकची उत्पादनं मिळत नव्हते. तर तुम्ही बाहेरून तुम्हाला त्रास आला, बाहेरच्या गावातून जिथं मिळेल जिथं दिसेल तिथून आणत होता. जरी गावात तुमच्या मिळत नसलं तरी तुम्ही बाहेर गावावरून आणत होता. इतका विश्वास का? किंवा तुमचा 2 वर्षापूर्वीचा अनुभव आणि आजचा अनुभव कसा काय प्रोडक्ट बद्दल? गेल्या वर्षी माझी बाग 100 सेटिंग होतं एका झाडाला? एका झाडाला. बर. पण जाग्यावर थांबली होती. बर. मला सांगण्याने सांगितलं बाग काढून टाका. बागच काढून टाका. बाग काढून नाही, डायरेक्ट तुम्ही फळं तोडून टाका. बर. तुमची बाग फेल गेलेली आहे. माझा रामा ॲग्रोटेकवर विश्वास होता, म्हणजे कोणाच्या सांगण्यावर नाही. बर. मी स्वतः जाऊन शेळगाव, इंदापूर तालुक्यात शेळगाववरनं 2 समृद्धीचे एक आणि सृष्टीचे केंड आणलं आणि टप्प्याटप्प्याने 15 दिवसाच्या अंतराने ती सोडलं. त्याच्याबरोबर रूट मॅजिक आणि 999 सायझर वापरलं आणि मला रिझल्ट चांगला आला. गेल्या वर्षी माझा 15 टन माल ह्याच बागेत निघाला होता. म्हणजे जी बाग फेल गेली तोडून टाका म्हणलेली. फक्त कशानं वाचली? समृद्धी, सृष्टी, सायझर 999 आणि रूट मॅजिक. माल किती निघाला? 15 टन. आणि तुम्हाला काय सांगितलेलं? बाग फेल गेलेली आहे, ओढून घ्या आणि मार्केटमध्ये कसं मिळेल तसं जाईल तसं काढून टाक. त्या बागेत त्या मालाचे पैसे गेल्या वर्षी बराच किती झालं? 8.5 लाख रुपये झालं. म्हणजे 8.5 लाख रुपये जे बाग तुम्हाला फेल गेली काढून टाका म्हणलेलं त्याचं 8.5 लाख झालं. आज काय परिस्थिती आहे? आता आज परिस्थिती तुम्ही बघतायस. नाही कसे आहे साईजचं? मग आज कसं आहे यामध्ये? काय साईज सांगायची गरज मित्रांनो नाही. बघू शकता संपूर्ण काडीला माल आहे. शेवटचा बागेला आज किती दिवस पूर्ण झालेत? आज बागेला बरोबर 5.5 महिने पूर्ण झाले. 5.5 महिन्याच्या बागेची साईज बघू शकता शेतकरी मित्रांनो. आणखीन टायमिंग किती आहे साहेब ह्याला? अजून टायमिंग 1 महिना. कमीत कमी 1 महिना तर हो. अजून 1 महिन्यात साईज काय होऊ शकते? साईज आपली सगळी 400च्या वर जाणार. 500, 400, शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी काय सांगताय की माझी साईज 400च्या पुढे जाणार सगळी. हे दिसतेच की आता साईज म्हणजे बघता. हा शेतकरी मित्रांनो ही बघा साईज शेतकरी स्वतः दाखवतात. ह्याला अजून किती कमीत कमी महिन्याचा टाइम आहे? 1 महिना टायमिंग आहे. यावर्षी कसं म्हणजे खर्च आणि खर्चाला कमी आहे. रासायनिक केमिकल पेक्षा खर्चाला माफक दरात आहे आणि त्याचा रिझल्ट चांगला आहे. बाहेरचे ज्यादा इफेक्ट होत नाही त्याचा. साईड इफेक्ट साईड इफेक्ट होत नाही. आता अशा वातावरणात जर केमिकलचं वापरलं तर काय तेल्याचा हे अटॅक होण्याची शक्यता असते. आपली सेंद्रिय पद्धतीने टेस्ट मध्ये जात नाही. बघ आता साहेब तुमची एक अडचण होती, इथं गावात मिळत नाही. आज तुमच्या गावात प्रोडक्ट मिळतात. मी स्वतःहून तुमची जाहिरात करतो असता. नाही म्हणजे तुमची अडचण होती, तुमच्या गावात प्रोडक्ट मिळत नव्हते. आज तुमच्या प्लॉटवर रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी बांधावर येऊन पोच करतोय बागेत. तुम्हाला त्याचं समाधान कसं वाटतं? समाधान आहे. पाहिजे त्यावेळेस आपल्याला जे पाहिजे ते आणून पोच करते ते. आपण बी जोडून दुसऱ्याला सांगतो हे वापरा तुम्ही. डाळिंब बागायतदारांना तुम्ही काय सांगू शकाल? डाळिंब बागायतदारांना मी एकच सांगेल, कुठल्याही बोलथापाला न बळी पडता आणि रासायनिक मध्ये आज मार्केटमध्ये भरपूर उत्पादन आहे ते जे ते आपापल्या कंपनी जाहिरात करते
तर हे आपलं सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारे चांगलं हे आहे आणि रिझल्ट चांगला आहे. आता तुम्ही बघताय जी हे काय बागेत प्रत्येकाचं झाडाकडे फिरलं तरी असं दिसणार तुम्हाला. म्हणजे सरसकट सगळ्या सरसकट तुम्हाला, झाडांना हा. अशीच फळं आणि अशीच साईज आहे. अशीच साईज आहे. तर शेतकरी मित्रांनो, जशी या साहेबांना अडचण होती की यांच्या गावामध्ये प्रोडक्ट मिळत नव्हते, महाराष्ट्रातील कोणताही तालुका असो, आपल्या तालुक्यातील आपल्या गाव राम ॲग्रोटेकच्या कंपनी कस्टमर केअरशी संपर्क साधा. आपल्या बांधावरती आपल्या गावातील प्रतिनिधी पोच होईल आणि तिथून तुम्हाला प्रॉडक्ट गरजेनुसार प्लॉटच्या कंडिशननुसार मिळून जातील. असं कुठलं तालुका नाही की जिथं राम ॲग्रोटेकचा प्रतिनिधी नाही. त्यामुळे कोणी काळजी करण्याची, इतरत्र बाहेर कुठं जाण्याची गरज नाही. राम ॲग्रोटेक कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा आणि आपल्या बांधावरती आपली राम ॲग्रोटेकची सर्व उत्पादने पोहोच मिळवा. साहेब, तुम्ही राम ॲग्रोटेकची प्रोडक्ट वापरली, गावात मिळत नसताना तुम्ही बाहेरून आणून वापरली, आज जो विश्वास ठेवला त्याच्याबद्दल मी तुमचा राम ॲग्रोटेक तर्फे धन्यवाद आहे. आभार.